आज म्हणे स्वर्गात देवांची सभा भरली आहे. महाराष्ट्रात कोण जिंकून येईल याची चर्चा रंगली आहे. नारद मुनी म्हणाले, या साऱ्यांपुढे मित्र टेकले हात, थाग लागत नाही नेमकं काय चाललंय आत. कसलं ग्राउंड रूट सर्वे आणि कसलं आलं एक्झिट पोल, एकमेकांच्या पायात पाय घालून करून ठेवलाय नुसता घोर. विष्णू म्हणाले, खरं सांगा असे कसे घडले, इतके सारे धुरंधर तुम्ही महाराष्ट्रात धाडले. 2-3 महाभारताच्या वेळेस जन्मा घातले असते, मला सारथी बनून तिथे जावे लागले नसते. इंद्र म्हणाला, बाबा त्या साऱ्यांचं काही खरं नाही, एकत्र येऊन करतील गनिमी कावा आणि चक्क माझ्या सिंहासनावर सुद्धा बोलतील रे दावा. ब्रह्मदेव म्हणे, भविष्य लिहून करू नका सध्याच कागद वेस्ट, त्यांना त्यांचंच ठरवू द्या कोण होणार मुख्यमंत्री नेक्स्ट. गणपतीचे पाहून भलं मोठं पोट, साऱ्यांनी त्याच्याकडे वळवलं बोट. खरंच सांगतो मी त्यांच्या फंदात नाही पडत, 10 दिवस कुठे निघून जातात माझं मलाच नाही कळत. मोदक आरती कार्यक्रम हेच खूप होते, पक्षांतर पक्षांची नावे हे त्यांचे किचकट राजकारण माझ्या डोक्यावरून जाते. नीलकंठ म्हणाले, महाराष्ट्राची जनता माझ्यासारखीच भोळी दिसते, कोणाच्याही बोलण्याला सहज फसते. मग कुणाला सत्ता कुणाची मतं सारं कसं सहज पचवते, कोण ठरलं रथी महारथी मग याची मस्त चर्चा रंगते. शेवटी या भाबड्या जनतेची देवाला चालली कीव, आपणच लावायला हवा ना या साऱ्यांना जीव. चला सारे मिळून एवढं काम हाती घेऊ, महाराष्ट्राला आता शांती समृद्धी आणि स्थैर्य देऊ.